सर्वांना आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला माहिती आली आमचे 6 नंबरचे उमेदवार इस्माईल कुरेशी यांचं मने स्वागत काँग्रेसमध्ये स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला, त्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेतलं। मला माननीय अभयदादा तुम्हाला सांगायचं आहे आणि इथले जे नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आहेत खास करून हमीद भाई त्यांना तुम्हाला मला सांगायचं आहे आपलं आपल्या समाजाप्रती खूप प्रेम आहे। आम्ही निलंग्यामधून पाहत आहोत आणि आपण इथं फार यांच्यासाठी बेरोजगारीचे साधनं यांना रोजगार मिळवून आपण उपलब्ध केलेली आहेत ही जनता आपण पाहत आहेत आणि सगळ्यात मितभाषी आमचा स्वभावाने मऊ असलेला उमेदवार इस्माईल कुरेशी 6 नंबर मधून थांबलेले आहेत। यांच्या स्वभावाचा तुम्ही फायदा उचलून त्यांचं आज तुम्ही स्वागत करून त्यांचा पाठिंबा आहे असं त्यांना धमकी देऊन त्यांच्यावर भीती घालून दबाव तंत्र आणून वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम आहे काय काय तुम्ही म्हणले तुमचे तुम्हाला असो। अभय दादा हमीद भाई आम्ही तुमच्यासारखे पक्ष बदलून आलेली माणूस नाही। मी वंचित बहुजन आघाडी मी आंबेडकरवादी मंजुषा निंबाळकर जो मी ज्या विचाराची मी एकजूट आहे मी त्या पक्षामध्ये आहे। आपल्याला सर्वांना असं वाटलं असेल आतापर्यंत आमदारकी लढवले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ते पक्ष सोडून लगेच गेले तिकिटापुरते आणि आले आणि गेले तसं माझं होईल हा आपला गैरसमज आपण दूर करावा। ही भीमाची वाघीण आहे आणि तुम्ही माझ्या उमेदवारांना जर असं पळवून घेऊन त्यांना भीती घालून असं जर माझ्या नादी लागाल तर इथं निलंग्यामध्ये गाठ माझ्याशी आहे। मी स्वातंत्र्य सैनिक गणपतराव निंबाळकरची सून आहे। माझ्या रगारगामध्ये लढाई ही पेरलेली आहे। मला बाळ कडू माझ्या आजीचं आहे जी की स्वातंत्र्यामध्ये तिनं पण तिचं बलिदान दिलेलं आहे। तुम्हाला लक्षात राहू द्या इस्माईल कुरेशी वंचित बहुजन आघाडीचा वाघ आहे। तुम्ही त्याला काही प्रलोभनं दिली असतील त्याला काही केलं असेल तुम्हाला जर एवढं तुमच्या समाजाला जर प्रलोभनं द्यायची होती तर तुम्ही तुमचे मुस्लिम उमेदवार खूप सारे द्यायचे होते आणि मुस्लिमांकडे तुम्हाला जायची वेळ आली नसती आणि बीजेपीला उमेदवार मिळाले नसते। पण तुमची इथं ही कमजोरी आहे हमीद भाई तुम्ही फार मोठे आहात मी तुमच्या पुढे पैशानं फार क्षुल्लक आहे पण माझा विचार आणि माझा आचार हा एकनिष्ठतेपणाचा आहे। त्याच्यामुळे पुढे चालून अशी गद्दारी आपण माझ्या कार्यकर्त्यांसोबत करणार नाही याची इथं मी आपल्याला तंबी देते। आणि मुस्लिम समाजासाठी जे बाळासाहेबांनी इथं जे पेरलेलं आहे बाळकडू पेरलेलं आहे आणि जी आमची लढाई आहे 18 पगड जातीसाठी फक्त एका समाजासाठी नाही याचं आपण भान ठेवावं आणि पुन्हा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागून असले बेकूफ धंदे करू नये। आम्ही आधीपासून वाळवंटात फिरलेले आहोत आपल्यासारखं फिरून अभय दादा वाळवंट सोडून खडीच्या रानात आलेलो नाहीत। आमचं नेहमीसाठी वाळवंट राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचं पीक येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा माझं सांगणं आहे आमच्या नादी लागू नका माझ्या नादी लागू नका तसं थेट तुमची आणि माझी गाठ आहे इथं। जय भीम जय वंचित सर्वांना।